महामार्गावर रस्त्यावर व्यायाम केल्यास कडक कारवाई होणार आहे, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी आवाहन केले आहे। महामार्गावर रस्त्यावर कोणीही व्यायाम करू नये, असे गजानन जाधव म्हणाले। यांनी जनतेला आवाहन केले असून आज रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातून त्यांनी हे आवाहन केले आहे। अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने त्यांनी हे आवाहन केले आहे। जे कोणी रस्त्यावर व्यायाम करताना आढळला त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा देखील इशारा गजानन जाधव यांनी दिला आहे। ज्यांना मॉर्निंग वॉक एक्सरसाइज सराव करायचा आहे त्यांनी रिकाम्या जागेवर जाऊन ग्राउंडवर जाऊन करावा, असे देखील गजानन जाधव म्हणाले। मी पोलीस महामार्ग पोलीस विभागामार्फत सर्व जनतेंना हे आवाहन करतो की कोणीही जे व्यायामाचे जे सकाळचे आणि संध्याकाळचे व्यायाम मॉर्निंग वॉक किंवा रस्त्यावर जे करणारे हे ते रस्त्यावर कोणीही व्यायाम करू नये। ज्या ठिकाणी ग्राउंड असेल खाली स्पेस असेल त्याच ठिकाणी करावे। ज्या ठिकाणी वर्दळीचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी कोणीही व्यायाम कारण आज जी घटना घडलेली आहे ते जे मुलं आहेत ते रस्त्यावर पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होते, तर असे यानंतर कुठलेही अपघात होऊ नये यासाठी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की रस्त्यावर कोणीही व्यायाम करणार नाही आणि केल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल। सर, आपल्या हवेलाच का पूर्ण शहरामध्ये लोकांना आव्हान असेल? नाही, सर्व महामार्ग सर्व शहराच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करतोय की जे महामार्गाचे जे रस्ते आहेत, जे वाहतुकीचे वर्दळीचे रस्ते आहेत त्याच ठिकाणी कोणीही मॉर्निंग वॉक किंवा एक्झरसाइज हे प्रकार करू नयेत। ज्यांना एक्झरसाइज करायची असेल त्यांनी ज्या ठिकाणी खाली स्पेस असतील ग्राउंड असतील विद्यालयाचे हे असतील त्या ठिकाणी त्यांनी करावे आणि तसे केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होईल।